जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गटारी तुंबल्याने रस्त्यावर पावसाचं पाणी साचले तर नागझिरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले। काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं नुकसान झाले। शिवाजी चौक परिसरातील रहिवाशांनाही याचा फटका बसलाय। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली। परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आमदार अमोल जावळे तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचं आश्वासन दिलं। तसंच भगवतीनगर परिसरात नारळाच्या झाडावर वीज कोसळण्याची घटना घडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सध्या सुरू असलेल्या राज्यव्यापी दौऱ्यावर टीका केली आहे। धाराशिव इथं प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी 6 खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर राज्यभर दौरे करून परिस्थितीची चौकशी करण्यात अर्थ नसल्याचं म्हटलंय। हेच काम योग्य वेळी केलं असतं तर त्याचा फायदा झाला असता असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि पक्षाच्या नेतृत्वावर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। तसंच खासदार संजय राऊत यांच्याबाबतही त्यांनी टीकात्मक टिप्पणी केली। या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। मी धाराशिवमध्ये आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता। आमचे सन्माननीय माजी आमदार चौगुले साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी मला आमंत्रित केलं होतं। आमचे नेते माननीय प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत। मला वाटतं की उद्धव ठाकरेंचा जो आताचा महाराष्ट्र दौरा चाललाय तो म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे। 6 खासदारांची वरात तर निघून गेली, आता हे घोडं आणि त्यांचं शिंगरू आता मात्र चौकशा करायला लागलंय। त्याचा काहीही उपयोग होणार नाही। हेच जर तुम्ही योग्य वेळेवरती फिरला असतात तर त्याचा उपयोग झाला असता। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे कल्पवृक्ष होते, परंतु नाकर्ती मुलं ही त्या कल्पवृक्षावरची बांडगुळं असतात। मला वाटतं उद्धवजी ठाकरे हे त्याच बांडगुळासारखे आहेत का, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा। आणि संजय राऊतासारखा माणूस जो रोज शिवीगाळ करतोय ना, तो तर दुतोंडी गांडूळ आहे। गांडुळाचा उपयोग कमीत कमी शेती माती सुपीक करायला तरी होतो, पण संजय राऊत हा उबाठा गट नापीक करायचं काम करतोय। त्यामुळे मी बघितलं की ते अनेक ठिकाणी गद्दार गद्दार बोलतायत, मिंधे मिंधे म्हणतायत। तर मला त्यांना एवढंच उत्तर आपल्या माध्यमातून द्यायचंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गद्दारीची सुरुवात ही उद्धव ठाकरेंनी 2019ला केली होती। तुम्ही महागद्दार आहात, कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांशी गद्दारी केली। उद्धव ठाकरेंनी भगव्याशी गद्दारी केली आणि निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले। अहो, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला घर सोडायला भाग पाडलं, चुलत भावाला पक्ष सोडायला भाग पाडलं। तुम्ही तुमच्या भावाशी गद्दारी केली, जो भावाचा नाही झाला तो गावाचा काय होणार। त्याच्यामुळं मला त्यांना एवढंच सांगायचं की अरे बाबा, तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या दाढीचा एक केस सुद्धा वाकडा करू शकत नाही, कारण त्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणीचे आशीर्वाद आहेत। त्याच्यामुळं लक्षात ठेवा की अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, भिडू नको आता तू खुन्नस मध्ये। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परभणी धाराशिव दौऱ्यादरम्यान बीड जिल्ह्यातील परळी शहरात शिवसैनिकांकडून त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। छत्रपती शिवाजी चौकात जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली, तसंच पक्षांतर केलेल्या काही खासदारांविरोधातही घोषणा देण्यात आल्या। स्वागत सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी चौक परिसरात भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुष्पवृष्टी, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे परळी शहरात काही काळ राजकीय वातावरण चांगलंच रंगलेलं दिसलं। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तसंच अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली 40गाव पोलीस ठाण्यासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। सत्ताधारी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून दडपशाही होत असून पोलिसांकडून नागरिकांना कथितपणे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। या आंदोलनात 40गाव शहर आणि तालुक्यातील नागरिक तसंच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पोलिसांच्या कथित दडपशाही विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी बोलताना उमेश पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून पोलिसांमार्फत नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय। खरं तर आज
जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण बघतोय, त्यामध्ये विशेषतः चाळीसगाव तालुक्यात पोलिसांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचा वेठीस धरून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा जो प्रयत्न करते, याचा अतिरेक काल त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय समविचारी पक्ष संघटना या धरणे आंदोलनातून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत तुम्ही जर बघितली, मला खंत वाटते. आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी सत्ताधारी पक्षातला एक सहकारी सदस्य आहे. परंतु ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी पुण्यामध्ये भाषण केलं काल सारथीच्या कार्यक्रमात, की मराठा तरुणांनी प्रवाहात या, आंदोलनात जाऊ नका, शक्ती आणि वेळ ताकद योग्य ठिकाणी लागली पाहिजे बोलतात मुख्यमंत्री, पण त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र त्याला पूर्णपणे फाटा या ठिकाणी देत आहेत. त्याच गृहविभागाचा चाळीसगावातला गुले नावाचा PSI त्यांच्याच कार्यालयातल्या एका कर्मचारी महिलेला जर त्या ठिकाणी शारीरिक शोषण करण्याचं जर त्या ठिकाणी दबाव आणत असेल, तिची तक्रार 6 महिने झाली दिली, त्याच्यावर कार्यवाही नाही. एका बाजूला देवेंद्रजी म्हणतात मराठा समाजाच्या तरुणांनी प्रवाहात या, आणि दुसऱ्या बाजूला हा गुले नावाचा त्यांचा अधिकारी मराठा समाजाच्या तरुणांना कारण नसताना 8-8 तास पोलीस स्टेशनला आणून मारतो, बदडतो, कुठली तक्रार नाही. हाच अधिकारी त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या योजना देणाऱ्या एका तरुणाला त्या ठिकाणी सेवा देणारा योजनादूत त्याला 12-12 तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवतो, त्याचे हार्ड डिस्क आणि सगळं जमा करून त्याला त्या ठिकाणी दबावात आणलं जातं. यासारखी अशी अनेक उदाहरणं. एका पत्रकाराला काल सरपंच असलेल्या 73 वर्षाच्या कर्करोग असलेल्या माणसाला 3 दिवसात दाखल जेलमध्ये टाकलं जातं, किंवा त्याचा अर्ज 3 दिवसापूर्वी दिलेला. म्हणजे अशा एक नाही, अशा अनेक बाबी की ज्या पोलिसांच्या माध्यमातून चाळीसगावचे प्रतिनिधी हे देवेंद्र फडणवीसांच्या पूर्णपणे गृह खात्याला काळं फासण्याचं काम ते आणि त्यांचं पोलीस स्टेशन मिळून करत आहेत. अक्षरशः चाळीसगाव पोलीस स्टेशन राहिलं नाही, ते चाळीसगावच्या लोकप्रतिनिधींचा तो अड्डा झाला आहे. आणि त्या माध्यमातून दहशत आणि ज्यांनी संरक्षण दिलं पाहिजे ते भक्षण करतायत, याचा अतिरेक झाला आहे आज. आणि म्हणून आज आम्ही सगळे या आक्रोश मोर्चाला जातोय. आमची मागणी आहे की सर्वप्रथम तात्काळ विना चौकशी गरज नाही आहे, कारण की कॉन्क्रीट तिघं लोक या ठिकाणी आहेत, त्याचे अर्ज आहेत, त्या अधिकाऱ्याचं पहिले निलंबन केलं पाहिजे. बीड जिल्ह्यात पावसाची अस्मानी हजेरी कायम असून काही भागात मुसळधार पाऊस तर अनेक ठिकाणी अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असल्याचं चित्र आहे. बालाघाट परिसरातील लिंबा गणेश इथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावले. मात्र जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्यात. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असूनही पाऊस न पडल्यानं खरीप हंगामावरही परिणाम होण्याची भीती आहे. लिंबा गणेश परिसरातील पावसामुळे स्थानिक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात दिली आहे. मूर्ती संवर्धनाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं न्यायालयाकडे कामास परवानगी देण्यास विनंती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आषाढी एकादशीपूर्वी परवानगी मिळाल्यास तात्काळ काम सुरू केलं जाईल, अन्यथा आषाढीनंतर संवर्धनाची प्रक्रिया हाती घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यास वारकरी संप्रदायात काही मंडळींनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयानं रासायनिक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. मात्र पारंपरिक पद्धतीनं मूर्तीचं जतन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं सांगत हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली. सूचना दिलेल्या होत्या आणि ज्या ज्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी जमिनीवर वारी यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागानं करायची तयारी आणि त्या अनुषंगानं प्रत्येक विभागाला ही तयारी करण्यासाठी लागणारी व्यवस्था उभी करून देणं, या सगळ्यावर आज सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली. पाठीमागच्या वर्षी इतिहासातली सर्वोत्तम वारी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने, शासनाने आणि आपण सगळ्यांनी मिळून केला. त्यामध्ये आमच्या मीडियाचंही खूप मोठं योगदान होतं. आपण सगळ्यांनी मिळून खूप सुंदर वारी मागच्या वर्षी केली. मागच्या वर्षी ज्या ज्या काही उणीवा आपल्या राहिलेल्या होत्या त्या उणीवा पूर्ण करण्याचा प्रयत्न यावर्षी आपण सगळे मिळून करूया. त्याची तयारी या निमित्ताने केलेली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाटेतून येत असताना चंद्रभागेच्या नदीमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था, त्यासोबत वाटेत येत असताना कॅनॉलच्या पाण्यावर वारकऱ्यांचा खूप मोठा वारकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. आंघोळ, बाकी कपडे, बाकी सगळ्या गोष्टी त्या याच्यावर होत असतात. त्याही संदर्भातली व्यवस्था प्रॉपर झाली पाहिजे अशाही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने, वाहतुकीच्या दृष्टीने, दर्शनाच्या दृष्टीनं या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला. खास करून नो व्हेकल झोन, नो VIP झोन, नो VIP दर्शन, त्यासोबत वारी 10 तारखेपासून शहरामधले मांसाहारी दुकानं बंद, वारी संपल्यानंतर 4 दिवस ती दुकानं बंद राहतील. त्यासोबत वारी मार्गावर हे वारी येत असताना, वारी यायच्या अगोदर 1 दिवस, वारी आलेल्या दिवशी, वारी गेल्यानंतर 1 दिवस प्रत्येक त्या गावातली मांसाहारी आणि दारूची दुकानं बंद राहतील अशा पद्धतीच्या सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत. आज सोलापूरसाठी दिलेल्या आहेत, उद्या पुणे आणि सातारा याही जिल्ह्याला तशा सूचना निर्गमित केल्या जातील. मला वाटतं खास करून वाळवंटाचा विषय जो आहे, नदी चंद्रभागेच्या स्वच्छतेचा विषय, तोही आपण अजेंड्यावर घेतलेला आहे. यावर्षी आपण वारी सोबत स्वच्छतेची टीम आपण सोबत ठेवतोय. दोन्ही वाऱ्या आणि सगळ्याच वाऱ्यांच्या सोबत स्वच्छतेची टीम, वारी जशी पुढे येईल तशी तशी पाठीमागं स्वच्छता होईल. त्याच्या अगोदर वाळवंटाचं स्वच्छतेचं काम माननीय कलेक्टर मोदयांच्या नेतृत्वाखाली पुढच्या शनिवारी आपण हातात घेतलेलं आहे की चंद्रभागा आणि वाळवंट आपण क्लीन करतोय. चंद्रभागेतले अतिक्रमण जो विषय आहे तोही आपण उद्यापासून काढतोय. शहरातले अतिक्रमण सगळे आपण काढण्याचा निर्णय घेतलाय. ते रस्त्याच्या वाहतुकीला अडचण करणारी सगळी बोर्ड असतील, बाकीचं अतिक्रमण असेल, तेही आपण काढतोय. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये आपण वाळवंट आणि चंद्रभागा स्वच्छ करतोय आणि तिथून पुढं रोज चंद्रभागेचा वाळवंट स्वच्छता करणारी टीम आमची वारी संपेपर्यंत वाळवंटामध्ये काम करेल. सुलभ शौचालयाचा विषय आहे, तोही आम्ही उद्यापासून, येणाऱ्या 2 दिवसापासूनच वाळवंटामधली शौचालय आपण चालू करतो की जेणेकरून स्वच्छतेचा इश्यू होणार नाही. अशा बहुतांश सगळ्या